स्टुडंट आज आपल्याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या टॉपिकमधला न्यू सिलेबसमधला टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टोटल फ्लुइडच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या स्टडी करायच्या आहेत. तर त्याचे एकूण दोन पार्ट्स आहेत. फर्स्ट, फ्लुइडमध्ये फ्लुइड इज ॲट रेस्ट अँड फ्लुइड इज इन मोशन. आपल्याला सगळ्यात अगोदर फ्लुइड म्हणजे काय हे अगोदर समजलं पाहिजे. त्यासाठी फ्लुइड एक सबस्टन्स आहे की जे फ्लो होते. कुठलाही सबस्टन्स, फॉर एक्झाम्पल आपण लिक्विड घेतलं, वॉटर घेतलं, एअर घेतली, हवा, हे फ्लो होऊ शकतात. तसं मटेरियल बॉडी जी आहे, बरोबर, ती मटेरियल बॉडी फ्लो होत नाही, ती मोशनमध्ये येते, बरोबर. पण लिक्विड असेल, आता याच्यामध्ये हे जे काय प्रत्येक ॲटम मधलं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स सॉलिडमध्ये फिक्स असते. पण सॉलिडला मी जर का फोर्स लावला तर टोटल बॉडी मूव्ह होते. तसं लिक्विडमध्ये नाही. लिक्विडमध्ये मी ज्याला फोर्स लावतोय तेव्हा त्या बॉडीचा शेप हा टेम्पररी चेंज होतो. म्हणजेच आपल्याला लक्षात येते की लिक्विडला जर का आपण फोर्स अप्लाय केला तर तो आपला शेप इझिली चेंज करू शकतोय. तसं सॉलिडमध्ये ते पॉसिबल नाही आहे. आणि म्हणून फ्लुइड ही जी काही कॅटेगरी आहे त्या फ्लुइड आपण कुणाला म्हणणार आहे तर मेन डिफरन्स इन सॉलिड अँड फ्लुइड इज shearing stress in fluid is negligible as compared to solid. For example, if this is a solid, when you apply the shearing stress काय करतोय, शेप चेंज करतोय. तर त्याचा शेप सहजासहजी चेंज होतो. पण हेच जर का आपण लिक्विड मध्ये म्हटलं तर त्याचा शेप लिक्विडचा सहजासहजी आपण चेंज करू शकतोय, पण व्हॉल्यूम चेंज करू शकत नाही. तेव्हा ही महत्वाची प्रॉपर्टी लक्षात ठेवा किंवा मेन डिफरन्स सॉलिड आणि फ्लुइड मध्ये लक्षात ठेवा. फ्लुइड हे सबस्टन्स विच कॅन फ्लो. तरी पण आयडियल फ्लुइड साठी काही प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत. तर आयडियल फ्लुइड साठी फर्स्ट प्रॉपर्टी आहे, इट मस्ट बी इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल मीन्स इट कॅनॉट बी प्रेस्ड. जर का आपण त्याला प्रेस केलं आणि त्याचा व्हॉल्यूम जर का चेंज होत असेल, दॅट फ्लुइड इज नॉट आयडियल फ्लुइड. आपण पाण्यानं भरलेला फुगा बघतोय, आपण जर का प्रेशर अप्लाय केलं तर ते पाणी कॉम्प्रेस होऊ शकत नाही, बरोबर, त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज होऊ शकत नाही. तेव्हा आयडियल फ्लुइड जे असते ते इनकॉम्प्रेसिबल असतं पाहिजे आणि ते नॉन विस्कस पाहिजे. नॉन विस्कस म्हणजे काय, जेव्हा हे लिक्विड फ्लो होते तेव्हा त्याचे जे लेयर्स आहेत एकमेकांना घासून जाणारे, यांच्यामध्ये फ्रिक्शन अजिबात असता कामा नये. अशा लिक्विडला आपण नॉन विस्कस लिक्विड म्हणणार आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जे थांबलेलं पाणी आहे म्हणजे फ्लुइड इज ॲट रेस्ट त्याचा स्टडी करणार आहे. त्या ब्रँचचं नाव आहे हायड्रोस्टॅटिक्स. त्या फ्लुइड ॲट रेस्टची मेन प्रॉपर्टी आहे ती म्हणजे प्रेशर. आपण बऱ्याच वेळेला प्रेशर हा शब्द ऐकतोय, बरोबर. प्रेशर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वापरतोय. प्रेशर आज आलेला आहे किंवा प्रेशर चा मेन जे इथं फिजिक्सच्या दृष्टिकोनातून मिनिंग घ्यायचं आहे ते काय आहे तर प्रेशर काय करतंय, फोर्सचा इफेक्ट मेजर करते. फोर्सचा इफेक्ट म्हणजे कसं, आपण एक सुटकेस घेतली, एक 50 kg ची सुटकेस आपण जर का हातानं उचलली आणि त्याला फोमचं हँडल आहे मोठं वायडर, आणि तेच तुम्हाला एक वायर दिली आणि वायरनं ती सुटकेस उचलायला सांगितली, तर ह्या ठिकाणी तुम्हाला जाणवतंय की वायरचं हँडल असताना सुटकेस उचलणं आपल्याला सहजासहजी शक्य होत नाही किंवा आपल्याला त्रास होतो. ओके, म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या हातावरती प्रेशर जास्त आलं जेव्हा वायर असतं, ते प्रेशर जास्त येऊ नये म्हणून तुम्ही तिथं फोम लावलं किंवा वाईड हँडल केलं आणि प्रेशरचा इफेक्ट म्हणजे फोर्सचा इफेक्ट कमी केला, फोर्स तेवढाच. तेव्हा प्रेशर काय करत असते तर तुमच्या फोर्सचा इफेक्ट मेजर करत असते. ओके, आपण त्या ठिकाणी हे मार्कर आहे. जर का मी हाताने प्रेस करायला लागलो, हाताला कुठलाही प्रकारचा इफेक्ट जाणवत नाही मला, किंवा ही मार्कर आतमध्ये हाताच्या आतमध्ये घुसू शकत नाही. पण हेच जर का मी नीडल घेतलं आणि तेवढाच फोर्स जर का मी अप्लाय केला तर नीडल सहज हातामध्ये घुसेल. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की जर का खडे असतील रस्त्यांवरती टोकेरी, तर त्याच्यावरनं चालणं आपल्याला मुश्किल होतंय, कारण काय ते आपल्या पायाला घुसू शकतात. तेव्हा प्रेशरची कन्सेप्ट नीट समजून घ्या. प्रेशर काय करतंय तर प्रेशर फोर्स लावतो. फोर्स कसा तर तो फोर्स कायम परपेंडिक्युलर असतो. सपोज दिस इज द विसल, ओके, आणि याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. हे जे पाणी आहे ह्या विसलच्या वॉलला इकडच्या बाजूला फोर्स लावतंय,
कायम सरफेसला परपेंडिक्युलर इकडं फोर्स लावते, खाली फोर्स लावते. हा जो फोर्स असतो तो कायम परपेंडिक्युलर असतो, बरोबर. आणि त्या फोर्स आणि तो पर्टिक्युलर एरिया, फोर्स अपॉन एरिया, ओके, दॅट इज कॉल्ड एज प्रेशर. एका पर्टिक्युलर एरियावरती, एका युनिट एरियावरती किती फोर्स अप्लाय झाला त्या क्वांटिटीला आपण काय म्हटलेलं आहे, प्रेशर. देअरफॉर अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ प्रेशर, a perpendicular force exerted by the fluid at rest per unit area on contact surface. सपोज तुम्हाला मी सांगितलं की 10 kg चा फोर्स अप्लाय केलाय आणि इथं वायर हाताचा एरिया सपोज माझा एक 1 मीटर स्क्वेअर आहे, तर इथं प्रेशर किती येणार, 10/1. सपोज हाताचा एरिया माझा 2 मीटर स्क्वेअर असला असता, 10 kg 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला असता, तर 10 न्यूटन डिवाइडेड बाय 2 मीटर स्क्वेअर, त्याला माझं जे प्रेशर आहे हातावरती आलं असतं ते 5 आलं असतं. त्याचं युनिट इथं लिहिलेलं आहे पास्कल. तेव्हा लक्षात ठेवा, एरिया अप्लाइंग एरिया स्मॉल असेल, फोर्सचा इफेक्ट जास्त असणार. ओके, दिस इज द फॉर्म्युला. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, देअरफॉर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया. त्याचं एसआय युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याला आपण पास्कल हा जो सायंटिस्ट आहे त्याच्या ऑनर्ससाठी आपण त्याला पास्कल नाव म्हणतोय. त्याचे डायमेन्शन्स तुम्ही काढू शकताय. डायमेन्शन्स आहेत m1 l1 t-2. त्याचे प्रॅक्टिकल युनिट्स जे आपण वापरणार आहे तेही इथे लिहिलेले आहेत. तर कुठले कुठले प्रॅक्टिकल युनिट्स आहेत, तर हे एटीपी म्हणजेच काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच आपल्या एअरचा जो कॉलम आहे आपल्या डोक्यावरती, तो एअरचा कॉलम आपल्याला किती प्रेशर अप्लाय करतोय ते इथे लिहिलेलं आहे. तर सी लेवलचं प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 1.013 into 10⁵ पास्कल और 76 सेंटीमीटर ऑफ Hg. बॅरोमीटरचे ऍप्लिकेशन आहे तुम्हाला मी क्लिअर करेन. त्याचबरोबर टॉरिसेलीच्या ऑनर वरून आपण एक युनिट तयार केलेलं आहे, टॉर. 1 टॉर इज इक्वल टू 1 मिलीमीटर ऑफ Hg. 1 बार इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि 1 बार आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इन नियरली इक्वल. ठीक आहे. इथे एक छोटंसं एक्सप्रेशन बघा, प्रेशर ऑफ ए लिक्विड कॉलम ॲट अ डेप्थ h. त्याच्यामध्ये एक लिक्विडचा कॉलम मी दाखवलंय ना, इथलं प्रेशर पाहिजे, इथं कोणतरी स्पिन करतंय, इथं प्रेशर किती असेल फक्त या लिक्विडमुळे मिळणार. तर मी काय केलं, एक छोटासा इमेजनरी सिलेंडर तयार केला, बरोबर. त्या सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया a घेतलाय आणि हाईट घ्यायची, ओके. आणि या ठिकाणी बघितलं, त्या ठिकाणी कोण खाली दाबतंय त्या झाकणाला, तर हे वरचं जे लिक्विडचा कॉलम आहे ते खाली दाबतंय. किती फोर्स लावतोय, तर त्या पाण्याचं जे वेट आहे ते mg. किती एरियावरती लावतो a. therefore pressure at this point is equal to mg upon a. for m means mass is equal to density into volume of the cylinder, area into a height into g divided by a. We cancel with, therefore this is the pressure due to this liquid column, it is equal to h rho g. पण हे फक्त लिक्विड कॉलमचं प्रेशर आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रेशर हे जे लिक्विड लावते त्याच्यावरती पण ॲटमॉस्फिअर आहे, एअर आहे, आणि इथं जर का तो स्विमर स्विम करत असेल तर ही एअर आहे, तिचंही प्रेशर प्लस ह्याचंही प्रेशर, एअर कॉलम लिक्विड कॉलमचं प्रेशर हे आपल्याला काढावं लागतं. तेव्हा तिथं दुसरं एक्सप्रेशन जे आहे, एक्सप्रेशन फॉर प्रेशर ॲट ए पॉइंट इनसाइड द फ्लुइड, ह्यामध्ये मी काय केलेलं आहे बघा, ह्यामध्ये ही व्हिसल दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 पॉइंट्स घेतलेले आहेत. सपोज दिस इज पॉइंट 1, दिस इज पॉइंट 2. ओके, द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सिलेंडर इज a, and suppose this is the position of this point first x1, this is x2, this is measured from this top of the surface. Okay, and here x2 minus x1 is equal to h. Okay, आता इथं बघा, मला फाइंड आउट करायचं आहे की ह्या ठिकाणी प्रेशर जे आहे 1 च्या ठिकाणी 2 च्या ठिकाणी त्यांचं रिलेशन काय आहे. तर एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं फ्लुइड इज ॲट रेस्ट. मी हा जो काय सिलेंडर घेतलेला आहे, बॅरेल घेतलेला आहे, ह्या बॅरेल वरती फ्लुइड रेस्टला आहे म्हटल्यावर तो बॅरेल पण रेस्टला असला पाहिजे. रेस्टला असेल तर नेट फोर्स त्याच्यावरती 0 असला पाहिजे. नेट फोर्स 0 कधी येणार आहे, सगळ्या फोर्सेसची वेक्टर ॲडिशन किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. देयर आर 3 मेन फोर्सेस acted on this cylinder. The first force is F1, which is act on this cylinder, which is push the cylinder in downward direction. This is F2, this push the cylinder in upward direction,
and the third force is weight which is act in vertically downward direction. F1 म्हणजेच ह्याच्यावरचे जे पाणी आहे खाली ढकलते, F2 म्हणजेच हा सिलेंडर खाली येत नाही म्हणजेच हा F2 फोर्स हे खालचं पाणी आहे ते सिलेंडरला वर ढकलते. आपण बघा आता हा आपला हात ह्या हाताला खाली ढकलते तर हा हात या वरच्या हाताला वर ढकलते इक्विलिब्रियम मध्ये. तेव्हा फ्लुइड इज ॲट इक्विलिब्रियम देअरफॉर टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स आणि आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया. तर इथे F2 साठी मी काय घेतलेला आहे F2 अपवर्ड फोर्स P2 इनटू A आणि टोटल डाऊनवर्ड फोर्स F1 इनटू W P1A प्लस mg. A गेट कॅन्सल आणि m साठी मगासारखंच मी काय घेतलेलं आहे डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. तर इथे व्हॉल्यूम काय घेणार आहे मी ही जी हाईट आहे x1 x2 त्याला मी h म्हटलेलं आहे इथं तो. त्यामुळे रो इनटू A इनटू h बरोबर. ही झालं मास इथं पुट अप केलं हे कॅन्सल होणार आहे and you get the expression P2 is equal to P1 plus H rho G. ओके. आता इथं मी जर का इथं स्विम करत असेल आणि ह्याच्या वरती एअर असेल तर माझ्यावरती किती प्रेशर असणार आहे. मी काय करणार आहे माझ्यावरती एअरचा लिक्विडचा कॉलम किती हाईटचा आहे सपोज h हाईटचा आहे त्याच्यावरती कोण आहे एअर आहे. आता एअरमुळे ह्या सरफेस वरती जे प्रेशर असते त्या प्रेशरला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणणार आहे आणि इथं त्या लिक्विड कॉलममुळे जे प्रेशर असते त्याला आपण ऍब्सॉल्यूट गॉज प्रेशर म्हणणार आहे. ओके. तर इथं हे जे प्रेशर आहे हे लिक्विड कॉलमचं प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. Atmospheric pressure plus H rho G. This is P. This pressure is called as absolute pressure. This pressure is known as gauge pressure. Okay. I hope you can understand clearly. Thank you.